रेल्वेमध्ये हातावर फटका दिला होता। त्यानंतर तो व्यक्ती खाली पडल्यानंतर त्याच्या दोन्ही पायावरून रेल्वे गेली होती। अंगावर अक्षता पडून फक्त 3च महिने उलटले। नव्या संसाराला नुकतीच सुरुवात झालेली, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते। सुखी जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या जगन जंगले हे रेल्वेने जात असताना त्यांच्या हातावरती मोबाईल चोरण्यासाठी चोराने फटका दिला होता। त्यावेळी ते खाली पडले आणि त्यांच्या दोन्ही पायावरून रेल्वे गेली होती। त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय डॉक्टरांना कापावे लागले। पण दुःखाच्या संकटात जगनची पत्नी रुपाली ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली। घाबरू नका, हे दिवस निघून जातील, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा, आपला संसार पुन्हा उभारू आणि संपूर्ण कुटुंबाला आधार देऊ, अशा शब्दात त्यांनी आपली जिद्द दाखवली आहे। रुपालीचे हे धैर्य तसेच संकटावर मात करण्याचे धाडस बघून रुग्णालयातील सर्वांचे हृदय हेलावले। परंतु निर्दयी सरकारने यांच्याकडे अजून लक्ष दिलेलं नाही। रुपाली 12वी शिकलेली असून ती गावीच लहानाची मोठी झाली। लग्नानंतर या दोघांनी मुंबई गाठली। आताच कुठे संसाराची सुरुवात झाली असताना बुधवारी ठाणे कळवा रेल्वे स्थानक दरम्यान प्रवास करणाऱ्या जगन जंगलेच्या सुखी संसारात फटका गँगने मोठे विघ्न आणले। मात्र आता काही झाले तरी चालेल, पण खचून जायचे नाही, असा निर्धार या जोडप्याने केलेला आहे।